हो तुम्ही आराम करा. तुमचं अंगले तापले हो. नाही हो, जरासा ताप आहे, होईल बरं. तुम्ही तालमीत नाही गेलात अजून? अहो असं तुम्हाला सोडून कसं जाणार मी. तुम्ही गप आराम करा बघू. मी गावात जाऊन डॉक्टरला घेऊन येतो. अहो नाही, अहो जरासा ताप आहे, होईल मी बरी. नाही नको. अहो तुम्ही आराम करा. अहो, हे असलं काय बी बोलू नका सर. गप डोळे बंद करा आणि आराम करा. मी पटकन डॉक्टरने घेऊन येतो. तुम्ही आराम करा. ए चल. हरकत हा थांब इकडच. मी डॉक्टरांनी घेऊन येतो. हा जरा लक्ष ठेव. हा हॅलो. हा मी बरकत बोलतोय. बरकत बोल की र. काय कुणाला आली चक्कर? आर पर त्या तर त्यांच्या घरी आहेत ना व. तिथं कशा पोचल्या? काल आल्या? कशाला? तरी ताईसाब म्हणतच होत्या त्यासनी शेत सोसवणार नाही, आजारी पडणार म्हणून. काय कुणाला सांगू? गोदक्काला. बर जमलं तर सांगते. आता शेतात जाऊन राहायला काय आम्ही सांगितलं नव्हतं त्या मास्तरीन बाईला? ठेव फोन. ते थोरल्या सुनबाई चक्कर येऊन पडल्यात. बरकाचा फोन होता. अरे देवा, काय झालं असेल माझ्या पोरीला? हे काय झालंय? डिहायड्रेशन. माझी अहो दगदग, ऊन जास्त आहे. दगदग झाली आणि शरीरात पाणी कमी पडलं की होतं असं. काळजी करण्यासारखं काय नाही ना व. का कोल्हापूरला नेऊया? राणादा, तुम्ही घाबरू नका. अहो त्यांना काहीही झालेलं नाहीये. इथलं हवामान त्यांच्या तब्येतीला मानवत नाही इतकंच. अहो शेतात ऊन जास्त आहे म्हणून त्रास होत असेल त्यांना. थोडा आराम केला की बरं वाटेल त्यांना. अहो मी बी तेच म्हणत होतो. काय करू नका सा, आराम करा. चालेल, निघते मी. डोक्यावर त्यांच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा आणि मी दिलेली औषधं त्यांना देत जा. जर काही लागलंच तर मला फोन करा, मी येऊन जाते. चालते. त्या दिलेल्या गोळ्या तेवढा त्यांना वेळेत द्या. ठीक आहे, येते मी. काय झालं? काय झालं माझ्या पोरीला? सुनबाई, काय झालं तुला? ग काही नाही. ते थोडं ताप आलाय आणि अशक्तपणा आलाय. तुला काय करायचं? फुलासारखी नाजूक पोर, तिला घेऊन इकडे आलायस. अरे तुला किती वेळा सांगितलं वाड्यावर चल म्हणून, पण तू नाही ऐकलंस. तिकडं साहेब आजारी पडल्यात आणि इकडं सुनबाई. राणा, अरे कसला घराचा एकोपा टिकवायला लागलाय. ऐक माझं पोरा, चल
आत्ताच्या आता सुनबाईला घेऊन वाड्याकडे चल. अरे का त्रास देतोयस तिला? हा का काही नाही हो. आजारी पडायचा तर माणूस कुठेही आजारी पडतो. तुम्ही काळजी करू नका. राणाजी, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. नाही, आता आजपासून मीच इथं राहते. म्हणजे तुम्हासनी ताप नको. ताप वगैरे काही नाही. मी होईन बरी. तुम्ही फक्त आबांची काळजी घ्या. इथली चिंता अजिबात करू नका. बघ का आबांना समजलं नाही ना व? नाही, साहेबासनी कळलं तर हातरूनच धरतील ते. गोदाक्का, तुम्ही प्लीज जा. आबांना यातलं काही समजू देऊ नका. अगं पर तुला अशा अवस्थेत टाकून कशी जाऊ मी? मी काय, एक कप चहा प्यायला तर पटकन बरे हो. मी करून देऊ काय तुला चहा? नाही, नको. आबांना काही समजायच्या आत तुम्ही आधी वाड्यावर जा. तुला असे टाकून जाऊ मी? मला काही नाही झालंय. जरासा ताप आहे. तुमची आता वाड्यावर जास्त गरज आहे. मला काही लागलं तर मी स्वतःहून सांगेन ना तुम्हाला. सांभाळ तब्येतीला. हं? राणा, सांभाळ पोरीला. हो, तुम्ही आता आराम करा निवांत. मी समजा बघतो. तुम्हाला तालमीत नाही जायचं? हो, आज नाही तर उद्यापासून जातो. नाही नाही, माझ्यामुळे अशी तुमची तालीम चुकलेली मला अजिबात नाही आवडली. हो, नाही चुकवणार. तुम्ही पहिला आराम करा. तुम्ही इथे बसून काय करणार? तुम्हाला घरची कामं जमतील का? हो, तुमच्यासाठी समजा जमवून घेईन मी. तुम्ही आराम करा बघू. करते. हो, मी आराम करा. हो, करते. नाही, माझ्या समोर करा पहिले. हो, नाही तुम्ही बोलणार नाही तुमच्या संग. बर. वा 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 वा, आत्ता तर खरी सुरुवात आहे बघ चंदे. पुढं पुढं तर असं ताप होणार आहे की नाही त्या मास्तरनीच्या डोसक्याला. बस म्हणाव बोंबलत आता. काय ग, अजून कोणाकोणाच नाही माहिती आहे? अहो त्या म्हातारीला, अहो मी फोनवर बोलत असताना कधी माझ्या मागं उभं राहिली आणि समजा ऐकलं तेच कळलं नाही. ऐकल्या पळाले की शेतावर. होय, म्हातारी बी ना लय जोर आहे बघ हिच्या अंगात. स्वतःची दुखणी सहन होईना तिला आणि आता काय मास्तरनीची सेवा करणार आहे होय? कुठनं जोर येतो ग हिच्या अंगामध्ये? आमची नाही कधी काळजी केली हिने. अहो ताईसाब, तुम्हाला कधी चक्कर येतच नाही. अहो तुम्ही तर अख्ख्या दुनियेला चक्कर आणणाऱ्यातल्या हायसा. पर ते नाही ताईसाब, मला सांगा ते मास्तरनीच्या आईनं मास्तरनीला शेतावर सोडलंच कसं? आता तू म्हणते सर एकदा विचारूया काय? होय, हॅलो. हा, नंदिता गायकवाड बोलतोय आम्ही. हा बोला. अहो काय हे, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं हवं, पण तुम्ही काय ऐकलं नाही आमचं. आता केवढ्यात पडणार हे? का? काय झालं? अहो आमच्या जाऊबाईसनी चक्कर आल्या, चक्कर. कधी? अहो आत्ताच आमच्यापर्यंत बातमी आल्या बघा. आम्हाला तर लई भीती वाटायला लागल्या. पण असं अचानक काय झालं? अहो अचानक काही नसतंय शेतावर. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना,
शेतात काय काय असतंय ते साप इंचू इंगळे अहो झोपेतच काहीतरी चावलं असणार बघा कवा पाणी बांधलं असणार आत्ता कुठे आहे अंजली? कुठं म्हणजे शेतावरच असणार त्या हे बघा आमासनी आमच्या जाऊबाईंची लई काळजी वाटत्या म्हणून आम्ही तुम्हाला फोन करून सांगितलं आता तुम्हाला तुमची पोरगी नीट पाहिजे नवं नाही कसं आहे आमच्या राणा भाऊजींना असली काही सवय नाही लई लाडात वाढलेत आमचा राणा भाऊजी समध्या गोष्टी हातात देतात गोदाक्का काळजी बिळजी घेणं जमायचं नाही त्यासनी तेव्हा तुम्ही बघा आता काय करायचं ते हं? बरं आम्हासनी काही कळलं तर आम्ही फोन करून सांगू परत हं? ठेवू आता हो चंदे आता ही मास्तरीन बाई कायमचीच माहेरला जात्या का नाही बघच आडानी राणा भाऊजींना काय तिची काळजी घेणं जमणार नाही आणि आपल्या आजारी पुरीला असं शेतात ठेवणं तिच्या आईला काय जमणार नाही तू काम कर स्वयंपाक घरात जा आणि मस्तपैकी खिचडी बनवाय सांग जा पर कशाला आज काही तुमचा खिचडी खायचा मूड आहे काय? कसं फोलटी डोस काय का नाही तुझं आजारी पडल्यावर खिचडी खात्यात आपण बी जाऊ की खिचडी घेऊन मीठ चोळाय जर जेवढं सांगितलं तेवढं कर जा होय. राधे तू इथली समधी कामं आटीप मी शेतावर जाऊन येते जरा. अहो पण आत्ताच तर जाऊन आलात ना तुम्ही. होय ग पर जरा खिचडी करून नेते खिचडी खाल्ली म्हणजे पुरीला जरा बरं वाटेल बघ. पण खरं सांगू राणा आणि अंजली म्हणतात की आमची कुणाची बी मदतीची गरज नाही त्यासनी म्हणून पर स्वतः करायला कसं जमल त्यासनी नाही जमणार. आणि राहणाला तर आत्तापासून मी समद हाताशी देत आले ती एकटं पोर तिथं कसं करणार समद त्याला माझ्या मदतीची गरज आहेच. मी माझ्या राणाला असा एकटा नाही सोडणार त्याच्या मदतीसाठी कायम त्याच्या पाठीशी उभी राहणार बघ. बरं आटीप तू लवकर मला जायला पाहिजे. हॅलो अहो तुम्ही नका हो काळजी करू सांगितलं ना मी अंजलीसाठी खिचडी बनवून घेतलीये म्हणून. हा निघालीये मी शेताकडेच निघालीये. नाहीतर काय राणाजींना जमणार आहे का हे सगळं? फार तर डॉक्टरांना वगैरे बोलवतील ते पण काही झालं ना तरी वाड्यावर काही जायचं नाही आणि मदतही कोणाची काही घ्यायचं नाही. अशा वेळेला आपणच नको का मदत करायला? हा हो मी जाते पुढं तुम्ही ऑफिसमधनं सुटलात की पहिल्यांदा मला फोन करा. बघते काय अंजूचे हाल झालेत आणि राणाजींनी काय केलेत. मी तुमच्यासाठी खिचडी बनवून आणतो. राणाजी तुम्ही कशाला बनवता? तुम्हाला जमणार आहे का? मी बनवत. अहो तुम्ही आता अजिबात उठायचं नाही. हा आलोच. अहो अहो पण तुम्हाला कुठे येतो स्वयंपाक? अहो येतो की म्हणजे करतो मी. तुम्ही आता आराम करा. अहो माझ्या हाताला लई चव आहे. एकदा माझ्या हातचं खाऊन बघा जागेला तुड्या मारशीला. आलोच.
ते नव तुम्ही जिरा किती खाता? म्हणजे म्हणजे एक चिमूट का 2 चिमूट? अर्धा चमचा. आता चमचा काय? हा ते तेल तर तुम्ही जास्त खात नसेल ना व? मग किती चमचा तेल? 2 चमचे घाला. 2 चमचे. अहो ते समजू येतं मला, पण कसं आहे तुम्ही आजारी आहेस ना व, आणि ते तुमची बनवायची पद्धत वेगळी, आमची वेगळी, तर तुमच्या चवीचं बनायला पाहिजे का नको? आलोच. ते एक राहिलंच. मसाला किती? हसायला काय झालं? खिचडीत मसाला नाही घालायचा. थोडीशी हळद आणि वरून कोथिंबीर. असं आहे वय? अहो मग ते बिन मसाल्याची खिचडी म्हणा की. अहो समजा येतं मला, पण कसं आहे ते तुमच्या आवडीचं बनवायचंय ना व, म्हणून विचारलं. आलोच मी. हा तुम्हाला जमणार आहे? अंजली बाई, या माझ्या हातची चव बघा. नाही तुम्हाला आराम करायला सांगितलंय ना व, तुम्ही काय बी कष्ट करायची नाही.